आमच्या अशा छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचा बेल आयकॉन पण दाबा. नमस्कार मंडळी. तर आज आपण आंब्याचा एक पदार्थ करणार आहेत. तर आंब्याचं सीझन चालू आहे, पण यावर्षी योगायोग असा झाला आहे की प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळे आंबे झाले. तर ह्याचा आंब्याला बघा, तर इथं ह्याला तर किती आंबे लागले. तिथं 6चा घड आहे जवळपास, आणि तिकडं बघितलं तर एवढे मोठे आंबे, इथे एवढे छोटे. आणि हे बघा दुर्गा, हे खाली जवळपास टेकलेत आंबे. तर ह्याचे आज मस्तपैकी आपण पन्ह करणार आहेत. तर चला मंडळी, आज बघूया कशी होती रेसिपी. तर हे 2 आंबे घेतलेले आहेत आणि आमची दुर्गा बघा कुठं जाऊन बसलेली झाडावर. काय करते का? झाडा बसली आहे, आंबा तोडतीये. बरं बरं तोड. आणि हे आंब्याला पाणी चालू केलेलं आहे, छान स्प्रिंकलर सारखं उडत राहतंय ते. तर मंडळी, आपण करणार आहेत रेसिपी आता. तर इथं चूल पेटवली. काय करायचं आपल्याला एकदा डबल सांगा पहिल्यापासून. आपल्याला आंब्याचं पन्ह बनवायचे. हा हा हा. कढई ठेवली मी तर. आंबे आपल्याला आधी शिजवून घ्यायचे, पाणी टाकते. तर तुमच्याकडं जर हे असले आंबे, गावरान आंबे असले तरी चालतील, कलमी असले तरी चालतील. आणि थोडक्यात कसं की आंबट असावं, त्यामुळे जरा चव छान येते. तर पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 आंबे. आंबे धुवून घेतले, टाकायचे शिजायला आणि झाकून ठेवायचं. शिजून घ्यायचं ना आपल्याला. कुकर मध्ये पण तुम्ही शिजवू शकता. हा हा हा. कुकर मध्ये 3-4 शिट्ट्या केले की शिजून जातात. गाळ करायचं थोडक्यात. गाळ काढायचं. तर आपले आंबे शिजलेले आहेत, हे बघा. अशी बघायचे दाबून, हे असं चमचा जाते मध्ये. तर आता काढून घेते मी. आता थोडे थंड होऊ द्यायचे आणि मग साल काढायची आणि मधला गर काढून घ्यायचा. असा गर काढून घ्यायचा. बघा किती छान शिजलाय आपला आंबा. असा गर काढून घ्यायचा. आता सगळा पूर्ण गर काढून घेते मी. तर हे बघा आपलं गर काढून झालाय. किती मोठा गर निघालाय 2च आंब्याचा. त्याच्यात साखर टाकायची. एक फुलपात्र भरून घेतले बघा, एवढी साखर टाकायची. आणि ही बडीशेप आणि इलायची ही तुम्हाला टाकू वाटत असली, आवडत असली तर टाकायची. हे भिजवली मी 1-2 तास, ही टाकायची अशीच. आणि मीठ. आणि आता चांगलं मिक्सर मध्ये बारीक करून घेते. काय आपलं हे आता बारीक केल्यामुळे असं झालंय. पण हे आपण असंच फ्रीज मध्ये ठेवू शकतो. जेव्हा लागेल तेव्हा असं चम्मचभर घेऊन सरबत बनवायचं त्याचं. थंड पाणी घ्यायचं आणि जसं चवीनुसार जसं पाहिजे तसं बनवू. पुदिना पण टाकू शकतो तुम्ही याच्यात आवडीनुसार, ज्याला पुदिन्याची टेस्ट आवडते हा त्याच्यासाठी. आपलं पन्ह तयार आहे. वा, पिऊन बघा. थंडगार पन्ह. आणि उन्हाळ्यासाठी खूप चांगलं असतं की आपलं जर ऊन लागलं म्हणजे म्हणतात की उन्हातून आल्यानंतर हे पिलं तर खूप चांगलं असतं. खूप छान झालेलं आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.